हॅलो डिअर स्टुडंट्स, क्रॅश कोर्सच्या आपल्या आजच्या पार्टमध्ये आपण शिकणार आहोत इलेक्ट्रिक मोटर, त्याचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि त्याच्या पुढचा आय थिंक जर कव्हर झाला तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ठीक आहे. सो इलेक्ट्रिक मोटरवरती तुम्ही मे बी क्वेश्चन पेपर्स प्रिव्हियस इयरचे पाहिले असतील तर त्याच्यावरती 3-5 मार्कांचे तर प्रश्न येतात. शिवाय 1 मार्कचे देखील काही क्वेश्चन असतात, जसं की वर्किंग प्रिन्सिपल काय आहे, इलेक्ट्रिक मोटरची डेफिनिशन काय आहे, अशा पद्धतीचे. सो 1 बाय 1 या इलेक्ट्रिक मोटरकडे आपण बघूया. याच्यामधला सगळ्यात पहिला पार्ट म्हणजे त्याची डेफिनिशन. इट इज अ डिव्हाइस दॅट कव्हर्स इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी, अशी त्याची सोपी साधी डेफिनिशन आहे. इलेक्ट्रिकल एनर्जी टू मेकॅनिकल एनर्जी लक्षात ठेवताना अगदी असं पाठ नाही करत बसायचं की इलेक्ट्रिकल एनर्जी टू मेकॅनिकल एनर्जी, असे मुलांना सवय असते डोलत 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 अभ्यास करायची. सो अरे यार हे क्या हो गया भाई. ठीक आहे. सो इलेक्ट्रिक मोटर is a device which converts electric energy to mechanical. सो लक्षात ठेवताना एवढंच लक्षात ठेवायचं, किंवा नुसतं इलेक्ट्रिकल टू मेकॅनिकल असं लक्षात ठेवलं तरी चालेल. व्हेअर ॲज जनरेटर्स जे असतात ते उलट असतात, मेकॅनिकल टू इलेक्ट्रिकल. बाकी सगळं तोंडपाठ करत बसायचं असं काही खूप गरज नाहीये. एकदा इलेक्ट्रिकल टू मेकॅनिकल म्हणजे इलेक्ट्रिक मोटर आणि मेकॅनिकल टू इलेक्ट्रिकल म्हणजे जनरेटर, एवढं लक्षात आलं की तुमचा प्रश्न मिटला. सो बघा, याचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे. वर्किंग प्रिन्सिपल आहे, कारण आपण जो लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं, करंट कॅरिंग कंडक्टर जेव्हा एखादा आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवतो, इट एक्सपिरियन्सेस फोर्स, नाही का. आपण बघितलं 90 डिग्रीजमध्ये करंट आणि मॅग्नेटिक फील्डची दिशा असेल तर फोर्स मॅक्सिमम असतो, आणि करंट आणि मॅग्नेटिक फील्डची दिशा जर पॅरलल असेल एकमेकांना तर फोर्स हा 0 असतो. सो कोणताही करंट कॅरिंग कंडक्टर जेव्हा आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवतो, इट एक्सपिरियन्सेस फोर्स, हे त्याचं वर्किंग प्रिन्सिपल आहे इलेक्ट्रिक मोटरचं. त्यानंतर त्याचं कन्स्ट्रक्शनचे एकूण 5 ते 6 पार्ट आहेत. तुम्हाला आठवत असेल, काही जणांनी माझा जो प्रिव्हियस व्हिडिओ पाहिला असेल ज्याच्यामध्ये मी मोटर आणि जनरेटर्स हा पार्ट शिकवलेला होता, तर इफ यू डू रिमेंबर, मी त्याची एक कंपॅरेटिव्ह स्टडी तुम्हाला करायला सांगितलेली होती. कोणताच कंपोनंट, मग तो डीसी मोटर असो किंवा जनरेटर असो, सिंगल असा स्टडी न करता तुम्ही त्याचा कंपॅरेटिव्ह स्टडी करा. आता शिकवताना मी तुम्हाला दोन्ही पद्धतीनं सांगते की आपला जो मोटरचा कन्स्ट्रक्शनचा पार्ट आहे तर त्याच्यामध्ये जे 5-6 पार्ट महत्त्वाचे आहेत, जसं की एक आहे रेक्टँग्युलर लूप आहे, मग स्ट्रॉंग मॅग्नेट आहेत, स्प्लिट रिंग आहेत, ब्रशेस आहेत, बॅटरी आहे आणि ॲक्सल आहे. हे 6 पार्ट त्याच्यातले महत्त्वाचे आहेत. आता जर तुम्ही कम्पेअर केलं हे कन्स्ट्रक्शन आणि जनरेटरचं कन्स्ट्रक्शन, दोनही जनरेटर, डीसी जनरेटर, एसी जनरेटर, तर त्याच्यामध्ये एक कॉमन पार्ट तुम्हाला, म्हणजे हे 6 पैकी काय काय कॉमन आहेत बघा, मी तुम्हाला सांगते. तुम्ही जर कम्पेअर केलं, आपण असे 3 कॉलम्स बनवूया. ठीक आहे. पहिल्या कॉलममध्ये इलेक्ट्रिक आपली मोटर जी आहे, आणि दुसरा आहे एसी जनरेटर, आणि तिसरा आहे डीसी जनरेटर. कन्स्ट्रक्शन आय एम टॉकिंग अबाउट. मी तुम्हाला असंच वर्किंगची पण कंपॅरिझन शिकवते, की मी जे त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं नाहीये. मी त्या व्हिडिओमध्ये फक्त कन्स्ट्रक्शनची कंपॅरिझन सांगितली की इलेक्ट्रिक मोटरमध्ये कॉमन काय असतं, की जे ह्याच्यामध्ये पण आहे ह्याच्यामध्ये पण, असं आपण एक बघतोय. सो स्ट्रॉंग मॅग्नेट्स हे मोटरमध्ये पण आहेत, एसी जनरेटरमध्ये पण आहेत. मी इथं असं हे करते डू म्हणजेच इट मीन्स हे दोघांच्या मध्येही कॉमन आहेत. त्यानंतर दुसरा कंपोनंट आहे रेक्टँग्युलर लूप. ही देखील ह्या दोन्हीमध्ये आहे. तिसरा कंपोनंट आहे कार्बन ब्रशेस, जे ग्रॅफाइटचे असतात. हा पण या सगळ्यांच्या मध्ये कॉमन आहे. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का, एकूण 6 कंपोनंट आहेत कन्स्ट्रक्शनमध्ये, तिघांच्याही कन्स्ट्रक्शनमध्ये एकूण 6 कंपोनंट आहेत, आणि त्या 6 कंपोनंट्स पैकी 5 कंपोनंट सगळीकडे कॉमन आहेत. इट मीन्स तुम्ही एकदा का ह्या प्रत्येक
याच्यामध्ये कंपोनंटमध्ये काय लिहायचं हे तुम्हाला एकदा कळालं की तेच तुम्ही कॉपी पेस्ट करून पुढच्या कंपोनंट्समध्ये किंवा पुढच्या सगळ्या ह्याच्यामध्ये तेच लिहू शकता. कार्बन ब्रशेस झालं. त्यानंतर येतो ॲक्सिल. हा देखील सगळ्यांच्या मध्ये कॉमन आहे. 5वा जो आहे याच्यामध्ये येते बॅटरी, आय थिंक स्ट्रॉंग मॅग्नेट्स, रेक्टँग्युलर लूप, कार्बन ब्रशेस आणि काय रिंग्स राहिल्या. सो मोटरमध्ये पण रिंग्स आहेत, पण त्या रिंग्स कशा आहेत तर त्या स्प्लिट रिंग्स आहेत. कॉपरच्या रिंग्स असतात स्प्लिट. स्प्लिट रिंग्स कशाला म्हणायचं मी इथं वरती दाखवते. इकडे बघा, स्प्लिट रिंग्स म्हणजे एक अखंड रिंग आहे गोल, त्याचे हाफ मध्ये आपण जर तुकडे केले तर एक अर्धा इकडे जाईल की नाही, तर तशा पद्धतीच्या रिंग्स म्हणजे ही एक रिंग अर्धी अशी अशा पद्धतीच्या 2 स्प्लिट रिंग्स या इलेक्ट्रिक मोटरमध्ये असतात. आणि सेम अशाच स्प्लिट रिंग्स डीसी जनरेटरमध्ये देखील असतात. स्प्लिट रिंग्स डीसी मोटर, इलेक्ट्रिक मोटर असं आपण डीसी मोटर पण म्हणतो, आणि डीसी जनरेटरमध्ये असतात. ठीक आहे. आणि एसी जनरेटरमध्ये मात्र स्लिप रिंग्स असतात. स्लिप हा एक फरक आहे. मग स्लिप रिंग्स म्हणजे कशी, एक रिंग वर एक रिंग अखंड खाली, अशा पद्धतीचे हे 2, म्हणजे हा एक फरक झाला. स्प्लिट रिंग्स ह्या दोघांच्या मध्ये मी फरक जो आहे तो वेगळ्या रंगाने दाखवते म्हणजे तुम्हाला अजूनही समजायला सोपं पडेल. आणि अजून एक महत्वाचा जो फरक आहे तो मी इथं लिहिते रे बाळांनो, वरती लिहिते. 6वा फरक तो म्हणजे मोटरमध्ये ही आपण बॅटरी किंवा गॅल्व्हानोमीटर जोडतो. मोटरमध्ये बॅटरी किंवा गॅल्व्हानोमीटर जोडलं जातं इन ऑर्डर टू सप्लाय द करंट. आणि सॉरी नॉट ओनली बॅटरी, इथे माय बॅड, बॅटरी जोडली जाते. आणि याच्यामध्ये एसी जनरेटरमध्ये आपण गॅल्व्हानोमीटर किंवा बल्ब जोडतो. आणि या जनरेटरमध्ये पण सेम असतं, इथे पण गॅल्व्हानोमीटर और बल्ब. हे कशासाठी तर टू डिटेक्ट द प्रेझेन्स ऑफ करंट, करंट फ्लो होतोय की नाही हे डिटेक्ट करण्यासाठी गॅल्व्हानोमीटर आणि बल्ब ह्यापैकी काहीतरी एक आपण जोडतो. वेअरॅज करंट सप्लाय करण्यासाठी मोटरमध्ये बॅटरी जोडतात. सो हे जे ब्लॅक कलरनं मी लिहिलंय हे कंपोनंट्स फक्त वेगळे आहेत, बाकी सगळे कंपोनंट्स जे मी रेडमध्ये दाखवलेत ते सिमिलर आहेत मोटर जनरेटर्स मध्ये. आय होप मी इथं बाजूला होते, तुम्ही सगळ्यांनी हे लिहून घ्या तुमच्या नोटबुक्समध्ये आणि अभ्यास करताना देखील अशाच पद्धतीने कंपॅरेटिव्ह स्टडी करा, ना की सिंगल असं एकदम डम सारखं करायचं नाही, स्मार्ट वर्क करायचं, होय की नाही. सो आता मग 1 बाय 1 या पहिल्यांदा आपण इलेक्ट्रिक मोटरचे कंपोनंट्स शिकूयात. आता त्याच्यात लिहायचं काय हे पण तर बघायला पाहिजे. म्हणजे 6 पैकी 5 तर आपल्याला कळालंय की हे इथं जे लिहिलंय मी, इथं मोटरमध्ये जे मी कन्स्ट्रक्शन लिहिलंय तेच कॉपी पेस्ट मला दोन्ही जनरेटर विचारलं तरी लिहायचं आहे. हे तुमच्या डोक्यात पहिल्यांदा फिक्स झालं का बघा. आता पहिलं आहे रेक्टँग्युलर लूप. एक तुमच्या डोक्यात ठेवा पहिल्यांदा कन्स्ट्रक्शन लिहित असताना की करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्यावर त्याच्यावरती फोर्स एक्झर्ट होतो आणि त्या फोर्स कशा म्हणजे त्या फोर्समुळे तो कंडक्टरची मुवमेंट होते त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये आणि त्याच्यामुळे करंटचा जो फ्लो आहे त्या करंटमुळे ही जी डिव्हाइस आहे ती आपली रन होते. आता ही बॅटरी हे जे मोटर कोणत्या कोणत्या डिव्हाइसेसमध्ये असतं, आपल्या फॅनमध्ये आपण नाही का मिक्सरची मोटर खराब झाली म्हणतो, फॅन असतं, वॉशिंग मशीनला मोटर असते, जिथे कोणते डिव्हाइसेस असे आपले गोलगोल फिरतात त्या सगळ्या डिव्हाइसेसमध्ये हे आपली इलेक्ट्रिक मोटर असते. हे साधं सोपं लक्षात ठेवा, तुम्हाला हेही विचारलं जाऊ शकतं. ठीक. सो पहिलं रेक्टँग्युलर लूप आहे. रेक्टँग्युलर लूप काय आहे तर एक रेक्टँग्युलर शेपचा आयर्न लोखंडाचं एक पत्रा म्हणूयात आपण आणि कॉपर त्याच्या भोवतीने काय केलंय
त्याच्या भोवतीने आपली नॉर्मल जी सर्किटमध्ये असते ती कॉपर वायर गुंडाळलेली आहे आणि ती गुंडाळल्यानंतर सोलेनॉइडमध्ये कसं आपण गुंडाळलेलं होतं तसंच एक रेक्टँग्युलर शेपचा पत्रासारखं असेल स्ट्रक्चर आणि किंवा एक हॉलो असं पोकळ आणि त्याच्या भोवतीने आपण कॉपर वायर गुंडाळली आहे आणि त्या वायरची 2 एंड्स आपण बाजूला ठेवलीत. मग हे स्ट्रक्चर कसं होईल तर इट विल समवॉट लुक लाईक OMG I have not included diagram in this. ठीक आहे, मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवते, डू नॉट वरी. डायग्राम कशी काढणार? सो दिस इज रेक्टँग्युलर लूप, त्याची ही 2 एंड्स असे दाखवायचे. रेक्टँग्युलर लूपना नावं द्यायची ABCD आणि मग इमॅजिन करा की ह्याच्या भोवतीनं अशी ही वायर गुंडाळलेली आहे आपल्या आणि त्या ही जी आहेत 2 बाहेर आलेली ती त्या वायरची म्हणजे ही वायर आहे समजा आणि आत त्याच्या रेक्टँग्युलर लूप आहे असं आपण समजू. ठीक आहे, समजे. आता ह्या रेक्टँग्युलर लूप जिथं ठेवलेली आहे ती कुठं ठेवली आहे तर एक हॉर्स शू शेप मॅग्नेट आहे आणि त्या मॅग्नेटच्या 2 एंड्समध्ये ही ठेवली आहे. काढताना आपण असं डायग्राम काढतोय बट डोक्यात ठेवा की हे असं आहे. इथे तो हॉर्सशू शेप मॅग्नेट आहे. आपण त्याचा फ्रंट व्ह्यू दाखवल्यामुळे फक्त इथं आपल्याला हे 2 नॉर्थ आणि साऊथ पोल फक्त दिसत आहेत. वरचं ते गोल काढायची गरज नाही. पुस्तकात जशी दिली आहे तशी 3D डायग्राम वगैरे पण काढायची गरज नाही खरं तर. मैं एकदम सिंपल डायग्राम आपको सिखाती हूँ, है ना. बघा, सो इथं काय लिहिलं आपण रेक्टँग्युलर लूपमध्ये लार्ज नंबर ऑफ टर्न्स कुणाचे इन्सुलेटेड कॉपर वायरचे कुणाभोवती आयर्न कोअर विच इज रेक्टँग्युलर शेपचं आणि त्याच्या ते जे स्ट्रक्चर बनलं ती आपली झाली रेक्टँग्युलर लूप ABCD. समजलं? हेच उत्तर कॉपी पेस्ट जनरेटर आणि DC जनरेटरमध्ये पण. स्ट्रॉंग मॅग्नेट्स आता जसं सांगितलं ती जी रेक्टँग्युलर लूप आहे ती 2 मॅग्नेटच्या पोल्समध्ये आपण ठेवलेली आहे आणि ते कसे आहेत परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड. परपेंडिक्युलर असल्यामुळं काय होतं फोर्स कसा असतो मॅक्सिमम असतो काल आपण शिकलो. सो परपेंडिक्युलर दोन्ही डायरेक्शन म्हणजे मॅग्नेटिक फील्डची दिशा आणि करंटची दिशा ही परपेंडिक्युलर असल्यामुळे कशी असते त्या करंट कॅरिंग कंडक्टरवरती जो फोर्स एक्झर्ट होणार आहे तो मॅक्सिमम असतो. देन स्प्लिट रिंग्स. स्प्लिट म्हणजे 2 तुकडे झाले. स्प्लिट करणे म्हणजे 2 तुकडे करणे. तसंच आपली एक मेटॅलिक रिंग जनरली कॉपर किंवा ब्रासची अशी असते. इथे दिले का कुठे नाही दिलेलं. सो लक्षात ठेवा ही रिंग जी असते ती कॉपर किंवा ब्रासची असते आणि त्या रिंग्सचे 2 तुकडे हे आपली जी रेक्टँग्युलर लूपचे जे कडेला आलेले 2 वायर्स काढले होते की नाही आपण. मैं फिर एक बार आपको दिखाती हूँ. हे जे 2 आपण एंड्स दाखवलेले होते याच्या एका बाजूला एक रिंग आणि ती रिंग जोडताना इथे आधी हे दाखवायचे कार्बनचे ब्रशेस दाखवायचे. कार्बनचाच ग्रॅफाइटचा ऍक्च्युली तो पार्ट आहे. ते ब्रशेस कार्बनचे आहेत म्हणजेच ग्रॅफाइटचे आणि मग त्या कार्बनच्या ब्रशेसना अशा 2 रिंग्स दाखवायच्या. ठीक. आणि मग हे जे 2 तुम्ही रिंग्स दाखवाल त्याच्या आतमध्ये हम दिखाएंगे एक्सेल. एक्सेल हा रोटेट होतो कुणाबरोबर अलॉंग विथ द रेक्टँग्युलर लूप. अशी ही डायग्राम आहे आणि मग ह्याच्या भोवतीनं आपण ती बॅटरीचा जो सोर्स आणि प्लग की वगैरे दाखवूया. ठीक आहे, अशी साधारण तुमची ह्याची डायग्राम होईल. डायग्राम मी तुम्हाला काढून दाखवते थोडीशी नीट नेटकी अशी माझ्या बरोबरीनं काढून घ्या. हे लिहिलंय सगळ्यांनी. इकडे चला लक्ष द्या. सगळ्यात पहिले मी काढेन रेक्टँग्युलर लूप. रेक्टँग्युलर लूप ही अशी त्याचे 2 एंड्स खाली दाखवले मी. इथे 2 कार्बनचे ब्रशेस
त्याच्या आत ही एक रिंग R1, ही दुसरी रिंग R2, ह्याला मी नावं दिली ABCD. आणि ह्याच्या आत बरोबर ह्या रिंगला कनेक्ट होणारा मी काढला काय ॲक्सेल. आणि मग प्लग की आणि बॅटरी. आणि मग ह्याला नाव, इथं सर्किट व्यवस्थित दाखवायचं, ह्याला नावं द्यायची. ही R1 रिंग, ही R2 रिंग. ही आपली आतली ही गोल आहे ती R1 रिंग, आणि ही आतली गोल R2 रिंग, आणि हा B1 ब्रश आणि हा B2 ब्रश. आणि मग हा ॲक्सेल, रेक्टँग्युलर लूप, बॅटरी, प्लग की, आणि मग करंटची दिशा दाखवा फार तर अशी. सो ही आपली सिंपल डायग्राम इलेक्ट्रिक मोटरची होईल. समजे? मग येतात पुढचे कार्बनचे ब्रशेस, 2 ब्रशेस B1 अँड B2, की जे स्प्लिट रिंग्सना प्रेस करण्यासाठी वापरलेत. आणि ते ब्रशेस मात्र एका जागी असतात, स्टेडी. मग ह्याच्यातले मूव्ह होणारे कोण आहेत? आपले रेक्टँग्युलर लूप मूव्ह होईल, आतल्या रिंग्स मूव्ह होतील, आणि त्याच्याबरोबर ॲक्सेल पण मूव्ह होईल. आपला फॅन असतो की नाही, फॅनच्या आतमध्ये आपली अशीच मोटर असते म्हटलं तुम्हाला मी. तर त्याचा मोटरचा ॲक्सेल हा ह्या आपल्या फॅनच्या पात्यांना जोडलेला असतो. मग ते ॲक्सेल फिरला की त्याच्या बरोबरीनं ती पाती फिरतात फॅनची, आणि आपण म्हणतो फॅन लागला, असं आहे ते. देन कम्स बॅटरी, करंट सप्लाय करण्यासाठी, आणि ॲक्सेल, त्याच्यामध्ये रिंग्सच्या आतल्या बाजूला हा ॲक्सेल जोडलाय. इट ऑल्सो रोटेट्स अराउंड विथ द रेक्टँग्युलर लूप. समजलं कन्स्ट्रक्शनचा पार्ट. आता नेक्स्ट येतो वर्किंगचा पार्ट. इथं तुम्हाला दिसतंय, मी जसं म्हणते ना तुम्हाला नेहमी, की उत्तरातला फक्त इम्पॉर्टंट पार्ट तुम्हाला सांगायचा असतो. सो ह्याच्यामध्ये इथं मी जे अंडरलाईन केलंय तेवढा पार्ट तुमच्या उत्तरात कंपल्सरी असलाच पाहिजे. आता ह्याच्यात काय दिलंय, करंट जेव्हा पास केला आपण त्या सर्क्युलर लूप, रेक्टँग्युलर लूपमधून, तर मॅग्नेटिक फील्ड त्याच्यामध्ये त्या करंटच्या फ्लोमध्ये मुळे प्रोड्यूस होणार. आणि अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, इलेक्ट्रिक मोटरमध्ये आय विल यूज फ्लेमिंग का लेफ्ट हँड रूल. लेफ्ट हँड रूलच्या सहाय्याने आपण काय काढतो, कंडक्टरवरती असणारा फोर्स. बरोबर? लेफ्ट हँड रूलचे शेवट कशाने केले, थंबनं केला तो ना आपण लास्ट लेक्चरमध्ये. सो वी डिसाइड द फोर्स ऑन द कंडक्टर. इथे लेफ्ट हँड रूलचा यूज मी केला, आणि त्याच्यावरून माझ्या लक्षात आलं की आर्म AB डाऊनवर्ड डायरेक्शननं मूव्ह होते, आणि आर्म CD अपवर्ड डायरेक्शननं. हे कंपल्सरी तुमच्या उत्तरात असलं पाहिजे. AB आर्म जी आहे ती डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये, CD आर्म अपवर्ड डायरेक्शनमध्ये. उलट सुलट ह्याच्यात चुकवायचं नाही, हेच असलं पाहिजे उत्तरात. देन अँटी क्लॉकवाईज आपली जी रेक्टँग्युलर लूप आहे ती मूव्ह होणार आहे ABCD ह्या डायरेक्शनमध्ये. परत अंडरलाईन केलेले वर्ड्स तुमच्या उत्तरात असले पाहिजेत, हे दुसरा एक रिमाइंडर. मग परत हाफ रोटेशन झालं. आता तुम्हाला मी काय करून दाखवू याच्यात. समजा ही एक रेक्टँग्युलर लूप आहे, ठीक आहे. ABCD हे त्याच्या बाजू आहेत. पहिलं हाफ रोटेशन झालं म्हणजे ही लूप अशी झाली. आता ह्या रेक्टँग्युलर लूप बरोबरच काय फिरतायत, ह्या रेक्टँग्युलर लूप बरोबर खालचे जे 2 रिंग्स जोडल्या आहेत त्या रिंग्स पण फिरल्या जाणार आहेत, जोडल्या जाणार आहेत. बघा मी डायग्राम काढून दाखवते तुम्हाला. पहिल्या कंडिशनमध्ये आपली ABCD हे R1 रिंग, मी आता जास्त डिटेल काढत नाही. इथं B1 माझा ब्रश असेल, आणि हा B2 ब्रश असेल, आणि हे ABCD. जेव्हा हाफ रोटेशन होईल तेव्हा आपली AB आर्म जी आहे ती डाऊनवर्ड जाणार आहे, आणि CD आर्म जी आहे ती अपवर्ड जाणार आहे. बरोबर? इथं आपण जे लिहिलंय हे AB डाऊनवर्ड, CD अपवर्ड असं बोलले की नाही मी. आता हे आपण कसं दाखवायचं, CD अपवर्ड डायरेक्शनमध्ये. म्हणजेच इथं फक्त दिसताना तुम्हाला हे असं दिसणार, CD, AB गेली मागच्या बाजूला. आता मी काय म्हणलंय, हे कार्बन ब्रशेस स्टेडीच आहेत, ते काही हलणार
नाहीत जागचे, परंतु त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारे जे रिंग्स आहेत R1 आणि R2 त्या हलतील आणि त्या आता इथं येतील. R1 रिंग समजा इथं आली, R2 रिंग इथे आली. At this point, the contact between the rings and brushes breaks आणि करंट फ्लो व्हायचं थांबणार. आपण नवीमध्ये कन्सेप्ट शिकलो इनर्शियाची. इनर्शिया काय असतो की आहे त्या स्थितीमध्ये राहण्याची टेंडन्सी ऑब्जेक्टची, अनलेस अँड अंटिल एखादा अनबॅलन्स्ड फोर्स आपण त्याच्यावरती ऍक्ट करत नाही. सो बिकॉज ऑफ इनर्शिया, आता इथं आलंय ते करंट स्टॉप झालाय, सर्किटमधून करंट फ्लो होणं थांबणार बिकॉज रिंग्स आणि ब्रश यांच्यामधला कॉन्टॅक्ट ब्रेक झालाय. बट स्टील बिकॉज ऑफ इनर्शिया दिस, ही जी रेक्टँग्युलर लूप आहे आपली, इट कंटिन्यूज टू रोटेट. आणि मग काय होतं, ए बी बाजू जी होती आपली ती इथं आली आणि सी डी बाजू इकडे गेली आणि त्याच्या बरोबरीने हे जे आपले ब्रशेस होते ते तसेच आहेत. हा B1, हा B2, हा B1, B2 ते हलणार नाहीत. पण रिंग्स मात्र आता त्यांनी पोझिशन चेंज केली. R1 इकडे आली, R2 इकडे आली. हे म्हणजे तुम्हाला हे एवढं काही दाखवायचं नाहीये परीक्षेमध्ये, हे तुम्हाला समजण्यासाठी सांगते की कशा पद्धतीनं कॉईल रोटेट होते. आता त्या बाजू इंटरचेंज झाल्या. आता आफ्टर हाफ रोटेशन काय होतंय बघा, ते आपण इथं लिहिलंय. आफ्टर हाफ रोटेशन रिंग्स R2 अँड R1 कम इन कॉन्टॅक्ट विथ ब्रशेस B1 अँड B2. आत्ताची काढलेली डायग्राम. म्हणून मी मुद्दाम हे असं दाखवण्यापेक्षा तुम्हाला डायग्राम काढून दाखवलं सो दॅट ते समजायला सोपं जाईल. करंट स्टार्ट होतो फ्रॉम DCBA, उलट झाली आता. पहिल्या हाफ रोटेशन ABCD, दुसऱ्या हाफ रोटेशन DCBA, बरोबर. आणि BA अपवर्ड जाते, DC डाऊनवर्ड जाते आता. आणि ह्या ह्याच्यातून द कॉईल कंटिन्यूज टू रोटेट. समजे. सो हे झालं इलेक्ट्रिक मोटरचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग. काही क्वेश्चन्स असतील तर मला तुम्ही नक्की विचारून घ्या. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला मी सांगितलं तसं हाईप करायचं आहे, नवीन एक फीचर निघालेलं आहे, ते करायला विसरू नका. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका जर केलेलं नसेल तर. ठीक आहे, एक छोटासा जेस्चर विच इंडिकेट्स की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत. ठीक आहे, इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय, थँक्यू.